श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर अधिक महिन्याची सांगता ही खूप चांगल्या दिवशी आलेली आहे, ती म्हणजे सोमवती अमावस्या। तर सोमवती अमावस्या ही 15 जूनला आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला धोंड्याच्या महिन्याची, अधिक महिन्याची, जे पुरुषोत्तम मास म्हणून आपण ओळखला जातो, त्या महिन्याची जी सांगता आहे ना, ती तुम्हाला उद्याच दिवशी करायची आहे। कारण का ते सांगते, कारण उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आपण अधिक महिन्यात ज्या भगवान श्री विष्णुवरींची जी काही 1 महिना पूजा सेवा केलेली असेल, संकल्पयुक्त, बऱ्याच महिलांनी संकल्पयुक्त सेवा केली असेल तर ती चांगली आहे, पण त्या संकल्पयुक्तेचं सेवेचं फळ आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे अधिकम अधिकस्य असं जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्या जी सांगत आहे ती तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे। ती म्हणजे 33 दिव्यांचं तुम्हाला दान करायचं आहे। तर कुठल्याही मंदिरात जा तुम्ही, जर वास्तूपेक्षा जास्त फळदायी सेवा म्हटलं तर तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन 33 दिव्यांचं तुम्हाला दान करायचं आहे। तर ते तुम्ही कणकेचे दिवे घेऊ शकता, तांब्याचे कुठल्याही प्रकारचे दिवे तुम्ही घ्या, तिथे वाती, तुपाच्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत आपल्याला। आणि कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्हाला दिव्या पूर्ण संपेपर्यंत तिथे तुम्हाला थांबायचं आहे। दीपदान जे आपण करतो ते प्रज्वलित होईपर्यंत तिथंच थांबायचे आणि पूर्ण दिवा आपल्याला शांत होईपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप नक्कीच करायचा आहे। कारण जे 1 महिना आपण सेवा केलेले आहेत त्याचं फळ तुम्हाला आवर्जून मिळणार आहे। कारण हे जर तुम्ही उद्याच्या अमावस्याच्या दिवशी जर केले असेल तर नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे। आणि हे सोडून जर ज्या महिलांना अधिक महिन्यामध्ये 1 महिना पूर्ण सेवा करायला मिळाली नसेल किंवा दान धर्म हे करायला मिळाले नसेल, तर तुम्ही उद्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही पूर्ण दिवसभर सुद्धा जप ध्यान हे सुद्धा करू शकता। तर उद्याच्या दिवशी ही 33 दिव्याचं महत्त्व काय आहे काही नाही ते आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ पडलेला आहे, तर तिथे जाऊन नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि इंस्टाला जर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ उद्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ।